हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी खमंग कुरकुरीत बिना भाजणीची झटपट बनणारी आणि एकदम मस्त आणि एकदम छान अशी चकली कशी करायची ते पाहणार आहे। ही आपण झटपट अशी बनवलेली आहे, घरच्याच साहित्यात मस्त अशी छान अशी चकली बनवलेली आहे। तुम्हाला बघून कळत असेल किती छान झालेली आहे, एकदम काटेरी एकदम छान अशी चकली आपली बनलेली आहे बघा, मस्त तयार झालेली आहे। तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि झटपट साध्या सोप्या पद्धतीने छान अशी चकली बनवलेली आहे। तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त अशी झालेली आहे एकदम। तुम्ही नक्की करून बघा, मुलांना मधल्या वेळात खाण्यासाठी अशी तुम्ही बनवू शकता। घरच्याच साहित्यात आपण तांदळाचं पीठ आणि फुटाण्याची डाळ वापरून ही बनवलेली आहे, झटपट अशी बनवलेली आहे। नक्की खमंग कुरकुरीत अशी चकली बनवून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी 1 वाटी घेतलेली आहे, त्या वाटीने मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे 1 वाटी, त्याच वाटीने सगळं प्रमाण मी घेणार आहे। ही आता वाटून घेतलेली आहे। आता स्वच्छ चाळून घ्यायची, भाजून घ्यायची गरज नाही, उन्हाळा आहे त्यामुळे ही छान अशी कुरकुरीत असते डाळ, त्यामुळे भाजून घ्यायची गरज नाही, चाळून घ्यायची। इथे बघा, मी डाळ वाटून चाळून घेतलेली आहे। आता त्याच वाटीने मी 3 वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे। परफेक्ट प्रमाण आपण सांगितलेलं आहे, चकली एकदम छान झालेली आहे। हेच प्रमाण वापरून तुम्ही चकली बनवा। 1 वाटी फुटाण्याची डाळ आणि 3 वाटी आपण इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे, 1 चमचा मी धने पूड घातलेली आहे। इथे मी अर्धा ते पाऊण चमचा हळद घातलेली आहे आणि इथे मी 1 चमचा ओवा घातलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही साहित्य घालू शकता। 2 चमचे इथे मी पांढरे तीळ घातलेले आहेत, ओवा हातावर चोळून घातलेला आहे। पाव चमचा हिंग घातलेला आहे, चवीनुसार मीठ घालायचं इथे बघू शकताय। आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। घरच्या साहित्यात झटपट बनणारी आपण चकली बनवलेली आहे, खमंग कुरकुरीत अशी होते। इथे बघा, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते। आता इथे कडकडीत तेलाचं मोहन आपण घालून घेणार आहे। त्याच वाटीने पाव वाटी तेल आपण गरम करायला ठेवणार आहे। इथे बघू शकता, हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथे आपण तेल बघा, मी पाव वाटी घेतलेलं आहे, हे परफेक्ट प्रमाण आहे। चकली छान अशी खमंग कुरकुरीत खुसखुशीत छान होते बघा। आता हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि पिठामध्ये घालून घ्यायचं। इथे बघा, इथे अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला मसाले। आता हे मिक्स करून घेते आणि मी इथे बघा, तेलाचं प्रमाण सांगितलेलं परफेक्ट आहे। सुरुवातीला आपण चमच्याने मिक्स करायचं आणि नंतर यामध्ये आपण हाताने चोळून घ्यायचं। सगळ्या पिठाला आपण तेल लागलं पाहिजे, म्हणजे व्यवस्थित चकली आपली छान तयार होते बघा, कुरकुरीत खुसखुशीत अशी। सुरुवातीला मी हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते, नंतर हाताने सगळ्या पिठाला आपण हे व्यवस्थित असं लावून घ्यायचं, म्हणजे चकलीला सगळ्या पिठाला असं तेल लागलं की चकली छान तयार होते बघा। इथे बघू शकता, व्यवस्थित असं मी पिठाला चोळून घेतलेलं आहे बघा। मूठ वळून बघायची, छान असं तेलाचं मोहन आपलं झालेलं आहे। आता यामध्ये पाणी आपण गरम घालणार आहे, त्यासाठी मी इथे 3 वाटी पाणी त्याच वाटीने घेतलेलं आहे, त्यामुळे पाणी तेलकट दिसते। 3 वाटी पाणी छान गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडंसं जेवढं बसलं एवढं पाणी मी घालते, अंदाजे मी 2 वाटी पाणी घातलेलं आहे यामध्ये। आणि याला मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं। थोडंसं पीठ आपण यामध्ये हाताने थोडंसं असं या पद्धतीने दाबायचं आणि झाकण ठेवून 10 मिनटं भिजण्यासाठी ठेवायचं। आता इथे बघू शकताय, 10 मिनटं मी असंच ठेवते। 10 मिनटाच्या इथे बघा, पाणी आपलं 1 वाटी राहिलेलं आहे, परत आपल्याला गरज वाटली तर हे आपण मळण्यासाठी वापरणार आहे। 10 मिनटानंतर बघा, छान असं हे भिजलेलं आहे। गरम पिठामध्ये असं भिजलं की पीठ आपली चकली छान तयार होते बघा। 10 मिनटं मी ठेवलं होतं। आता गरज वाटली तर आपण ते गरम पाणी इथे वापरून छान पीठ मळून घ्यायचं। जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं, पीठ मळून घेतलेलं आहे। आता पटकन आपण चकली बनवून घेणार आहे। साचा घेतलेला आहे, त्यामध्ये चकलीची प्लेट घातलेली आहे आणि दाबून पीठ भरायचं, अजिबात जागा ठेवायची नाही। या पद्धतीने मी पीठ भरून घेतलेलं आहे। चकली पाडून घेते बघा, या पद्धतीने छान अशी चकली आपली पडली जाते बघा, अजिबात तुटत नाही। छान अशा
चकली तयार होते बघा. मस्त पीठ आपलं छान तयार झालेलं आहे. या पद्धतीने मी चकली छान तयार करून घेते बघा. याच पद्धतीने थोड्याशा 4 ते 5 मी चकल्या अशा बनवून घेते आणि नंतर आपण राहिलेल्या बनवून घ्यायच्या. जास्त बनवून ठेवायच्या नाहीत, नाही तर चकलीचे तुकडे पडतात बघा. या पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत. आता तेल आपलं मीडियम गरम झालेलं आहे. तेलामध्ये चकली सोडताना गॅसची फ्लेम हाय करायची, नंतर मीडियम करायची. इथे बघा 4 ते 5 होईल एवढ्या मी तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या घालून घेते आणि छान अशा मीडियम फ्लेमवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे. थोड्याशा कडक झाल्या की पलटी करून छान तळून घ्यायच्या. इथे बघा दोन्ही साईडने मी ह्या चकल्या तळून घेते बघा. या पद्धतीने बघू शकताय. थोड्याशा कडक लागल्या की कडक झाल्याशिवाय हलवायचं नाही, नाहीतर चकली तेलामध्ये तुटू शकते. छान अशा चकल्या आपल्या दोन्ही साईडने कुरकुरीत झालेल्या आहेत. बघू शकता मी काढून घेते बघा. मस्त अशा चकल्या भाजलेल्या आहेत आणि कलर छान आलेला आहे. काटे बघू शकता चकलीला आपल्या. आता मी तेल नितळून काढते. अजिबात तेलकट होत नाहीत. मस्त चकल्या तयार होतात. झटपट अशा तुम्ही बनवू शकता. नक्की करून बघा. छान झालेल्या आहेत. आता मी याच पद्धतीने सगळ्या बनवून तळून घेते. इथे बघू शकताय छान अशा चकल्या सगळ्या तळून झालेल्या आहेत. एकसारख्या झालेल्या आहेत. कलर बघू शकताय. खमंग खुसखुशीत आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. एकदम छान, एकदम टेस्टी बघू शकताय तुम्ही. नक्की या पद्धतीने तुम्ही चकली बनवून बघा. एकदम झटपट कमी साहित्यात तेवढीच आपली चकली खमंग कुरकुरीत खुसखुशीत छान झालेले आहे. तुम्ही बघू शकताय. बघून कळत असेल किती मस्त झालेले आहेत आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशा बनवलेल्या आहेत. करून बघा. कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही आवाज ऐकलेलाच आहे. एकदम खमंग कुरकुरीत चकली झालेली आहे. नक्की करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. तुमच्या पण छानच होणार आहेत. करून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.